संघांनी कृपया घाई करायची आहे, पुढील सामने आपल्याला खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. सरावली संघाने नाणेफेक जिंकून प्रथमदा गोलंदाजी घेतलेली आहे आणि आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजेच भाडोळी या संघाला. फलंदाजीसाठी आहेत सलामीचे फलंदाज सागर, स्ट्राइक वरती आहेत ते सागर आणि नॉन स्ट्राइक वरती आहेत ते साहिल. बघूया आता सरावली संघांकडून पहिली गोलंदाजी करण्यासाठी कोण गोलंदाज येत आहेत. दीपेश गोलंदाजी मार्कवर आहेत ते दीपेश. बघूया फलंदाजातून फटकेबाजी होत आहे की गोलंदाजाच्या पेटाऱ्यातून उत्कृष्ट अशी गोलंदाजी होते आहे. कृपया सामन्याला चालू करायचं आहे, थोडा स्पीडअप ठेवायचा आहे. उर्वरित सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि मला वाटतं पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. कृपया पंचांनी घाई करायची आहे, उर्वरित आपल्याला सामने सुद्धा खेळायचे आहेत. आजच्या या सामन्यासाठी या टुर्नामेंटसाठी ज्या ज्या दानशूरांनी मदत केलेली आहे त्यांचं सर्वांचं या आयोजकांच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. फलंदाज मार्कवर आहेत. बघूया आता गोलंदाजांचा पहिला चेंडू हा फलंदाजासाठी काय करतायत. चांगलाच उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येईल. पहिल्या चेंडूवरती मात्र फळीला काही संपर्क नाही आणि हा निर्धाव चेंडू म्हणून या ठिकाणी टाकलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी सुरुवात मात्र झालेली आहे, परंतु आता कुठेतरी भाडोळी संघाला खातं मात्र उघडता आलं नाही. बघूया दुसरा चेंडूचा आणि त्यापर्यंत मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र झेलबाद झालेला आहे आणि पहिल्याच गडी पहिला धक्का लागत आहे तो म्हणजेच भाडोळी संघाला. या ठिकाणी एकही धावा न काढता पुन्हा बॅक टू द पवेलियन आणि त्यांची जागा घेण्यासाठी येतात म्हणजेच अमर. बघूया अजून सुद्धा संघाचं एकही खातं उघडले नाहीये आणि चांगलीच गोलंदाजी म्हणता येईल या ठिकाणी सरावली या संघांकडून. सलग 2 चेंडूमध्ये 0 धावा देऊन 1 गडी बाद केलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी सुरुवात ही चांगली झालेली आहे. बघूया आता अमर फलंदाजासाठी येत आहे. बघूया फलंदाज म्हणून अमर या ठिकाणी षटकार आणि चौकार मारतील का, आपल्या संघाला बलाढ्य असं कामगिरी करून मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारतील का, या ठिकाणी सर्वांचं लक्ष असणार आहे. परंतु गोलंदाज दीपेश यांची मात्र उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून सुद्धा एकही न धावा देता 1 गडी बाद केलेला आहे तो म्हणजेच सागरच्या स्वरूपात. डावखुरा फलंदाज खेळपट्टीवरती आहे. बघूया अमर त्याबद्दल अशी रणनीती सुद्धा या ठिकाणी आखलेली आहे आणि हा पुढील चेंडू अमर यांना. बघूया काय करतात अमर. संथ गतीने खेळणारा हा चेंडू आणि या ठिकाणी धावसंख्या मात्र 1 पूर्ण केलेली आहे. क्षेत्ररक्षण होईपर्यंत फक्त 1 धावावरती समाधान मानलेलं आहे आणि धावसंख्या आपल्या संघाचं खातं खोललेलं आहे. एक गडी बाद. आतापर्यंत आपण जर विचार केला तर या ठिकाणी षटकांची आणि चौकारांची आतिषबाजी करून मुरबिया संघाने 81 धावा ठोकल्या होत्या. असं बलाढ्य अशी धावसंख्या या ठिकाणी दिली होती. आता भाडोळी संघ काय करतात, हा रेकॉर्ड मोडतायत का आणि फटका चांगलाच होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होईपर्यंत 1 धाव पूर्ण केलेलं. बघूया दुसऱ्या धावासाठी जात आहेत आणि क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत. म्हणजेच सिंगल डबलचा खेळ या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दिवंगत वैभव मोरेश्वर जाधव स्मरणार्थ असं सामने आहेत आणि या ठिकाणी फटका म्हणता येईल, परंतु खेळाडूच्या वरून हा जातोय सीमारेषा पार चौकार. ठिकाणी पहिला षटक हे पॉवर प्लेचं षटक असल्या कारणाने त्याचा फायदा मात्र या ठिकाणी फलंदाज घेतात आणि त्यांनी चांगलाच चेंडूवरती टोळलेला चौकार आणि दुसरा फटका म्हणता येईल हा हवेमध्ये चेंडू आणि जातोय सीमारेषा पार षटकार.
विचार केला गेला तर गोलंदाज दीपेश यांनी सुरुवातीचे 2 चेंडू हे चांगलेच टाकले होते. पहिला चेंडू 0, दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केला होता. त्यानंतर अमर आल्यानंतर या ठिकाणी मात्र चौकार आणि षटकार आल्यानंतर धावसंख्या पोहोचत आहे ती 13, एक गडी बाद. पहिला जर षटकाचा विचार केला तर तो पॉवर प्लेचा षटक होता, परंतु त्यामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला 2 चेंडूवरती मात्र समोरच्या संघाचं खातं मात्र उघडलं नव्हतं आणि पहिला झटकाही भेटला होता. त्यानंतर जे स्पीडअप पकडलं गेलं आणि फलंदाजी म्हटलं येईल आक्रमकता या ठिकाणी दाखवून चौकार आणि षटकार मारून या ठिकाणी मात्र 13 धावसंख्या पूर्ण केलेल्या आहेत. दुसरा षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाज पराग. बघूया आता आपल्या संघातील सर्वात विश्वसनीय गोलंदाज म्हणून पराग यांच्याकडे पाहिलं जातं. आता पराग काय करतोय, जी आपल्याला संधी प्राप्त झालेली आहे त्या संधीचं सोनं करतोय की फलंदाज त्याचा समाचार घेतोय. म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी पहिला चेंडू हा निर्धाव होता. फलंदाजाला साठी काही तो सोर गवसला नाही. फटका मारण्याचा प्रयत्न होताच, परंतु संपर्क न झाल्याने हा निर्धाव चेंडू या ठिकाणी घोषित. आणि कुठेतरी आपल्या संघाच्या कर्णधाराने आपल्यावर जो विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला उतरून पेटारातून हा चेंडू उत्कृष्ट टाकला होता. पुन्हा एकदा तयार आणि हा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू जातोय सीधा सीमारेषा पार, षटकार. धन्यवाद. पहिला चेंडू हा निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र समाचार घेतलेला आहे तो म्हणजेच अमर या फलंदाजाने. बघूया आता तिसरा चेंडू अमर यांना आणि अमर या ठिकाणी षटकार मारतील की चौकार. पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, दंतमंजन षटकार. धन्यवाद. या ठिकाणी गोलंदाज पराग यांचा मात्र नक्कीच समाचार घेताना फलंदाज अमर यांनी बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 षटकार लावलेले आहेत. अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी फलंदाजी करत असताना भाडोली संघाकडून अमर. आणि बघूया भाडोली संघासाठी उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणपंत चोरटी धाव घेण्यात यश. धावसंख्या 1 ने पुढे सरसाव. सत्तावीस धावा पूर्ण केलेल्या आहेत ते म्हणजे भाडोली संघाने. आता बघूया तिसरा षटक वैयक्तिक पहिलं कोण येत आहे गोलंदाजी मार्क वरती. चैतन्य. आपल्या सामन्यामध्ये या संघासाठी काही चैतन्य घेऊन येत आहे ते म्हणजे गोलंदाज चैतन्य सरावलीकडून. चैतन्य तिसरा षटक घेऊन येत आहे. बघूया फलंदाज अजून सुद्धा दोघे आपल्या खेळपट्टीवरती तैनात आणि आता हा हाणामारीचा षटक होतोय का पाहायला मिळत आहे. आणि सांगितल्याप्रमाणे पहिला चेंडू टोलवलेला तो म्हणजे दंतमंजन षटकार.
या ठिकाणी मात्र साहिलने चांगला चेंडू टोलावला होता, तो पवेलियनच्या पाठीमागे सरळ षटकार. धावसंख्या 6ने सरसवते. कुठेतरी याच याच षटकामध्ये याच झेल टिपलेला आहे आणि गडी बाद. झटका बसलेला आहे, तोच म्हणजे समोरच्या संघाला. कारगेश यांनी झेल टिपलेला आहे. धन्यवाद धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपल्याला पाहिलं जातं तर उर्वरित चेंडूंचा समाचार घेताना फलंदाज मात्र या ठिकाणी हाणामारीचं षटक हाताळताना दिसताना जो षटकार आला होता तो साहिल यांच्या फलंदाजीतून आला होता. मात्र पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी झेल बाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी येते म्हणजेच कारगेश. बघूया काय करतायत. पुन्हा हा षटकाराच्या दिशेने जात आहेत का आणि चांगल्या परिणामाने या ठिकाणी षटकार जातोय का आणि खरोखरच हा जात आहे षटकार. पंचांचे दोन्ही हात वर. आतापर्यंत जर सामन्याचा विचार केला, थँक्यू. आतापर्यंत जर सामन्याचा विचार केला तर स्कोर बोर्डवर स्कोर आहे तो 39 धावा आणि फटका या ठिकाणी मारण्याचा, परंतु या ठिकाणी मात्र गडी बाद होताना दिसत आहेत आपल्याला. धन्यवाद डीजे. तिसरा षटक घेऊन आला होता तो म्हणजे चैतन्य. त्यांनी आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ खेळलेला आहे. 4 चेंडू टाकून झालेला. पहिला चेंडू षटकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसरा चेंडू षटकार आणि चौथ्या चेंडूवरती विकेट. पुनरावृत्ती करताना या ठिकाणी दिसत आहे. आता बघूया 5वा चेंडू या ठिकाणी शुभम साठी. शुभम काय करतोय. आतापर्यंत जर सामन्याचा विचार केला तर 39 धावा मात्र या ठिकाणी फलकावरती लागताना आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी हाणामारीचा षटक आहे का बघूया. हा चौकार षटकार की गडी बाद, परंतु त्या ठिकाणी सफळ अशी गोलंदाजी करताना आपल्याला चैतन्य दिसत आहे. त्याने बरोबर त्या फलंदाजाचा गेम काय आहे तो ओळखलेला आणि त्यानुसार आपल्या पेटाऱ्यातून उत्कृष्ट गोलंदाजी करताना हा चैतन्य आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर पूर्ण सामन्याचा विचार केला तर कुठेतरी षटकार आणि चौकारांची आतिषबाजी होत असताना त्याच पद्धतीने विकेट सुद्धा गमवत होते आणि मात्र या ठिकाणी फलंदाजाला शांत बसला, परंतु फलंदाज हा शांत बसणार नाही. हा सरळ चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. हॅलो धन्यवाद डीजे. आतापर्यंत जर शुभमचा विचार केला गेला तर त्याने बहाडोली प्रीमियर लीग मध्ये सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकावण्याचा विक्रम त्याच्या नावी आहे. या ठिकाणी बघूया फक्त आतापर्यंत आजच्या सामन्यामध्ये 2च चेंडूचा त्याने खेळ खेळलेला आहे. त्याही मध्ये एक पहिला चेंडू मात्र त्यांनी कोणतीही धाव नाही आणि दुसऱ्या चेंडूचा समाचार घेतलेला आहे षटकार. बघूया उर्वरित चेंडूचा समाचार. बहाडोली प्रीमियर लीग ची या ठिकाणी रिप्ले किंवा पुनरावृत्ती पाहायला मिळत आहे का शुभमच्या फळीतून बघूया. नक्कीच या ठिकाणी बहाडोली गावातील संपूर्ण संघ तसेच प्रेक्षक वर्ग यांच्या फलंदाजी बघण्यासाठी उत्कृष्ट आहेत, आतुरता आहेत, परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की डावखुरा फलंदाज अमर अजून सुद्धा खेळपट्टीवरती आहे आणि या ठिकाणी शेवटचा षटक हाताळण्यासाठी आहे तो म्हणजे तेजस. नावामध्ये तेजस आहे. बघूया गोलंदाजीमध्ये काय करतायत आणि तेवढा चांगला सन्मान दिलेला आहे फलंदाजांनी तेजस यांच्या चेंडूला. मात्र 30 यार्डमध्ये क्षेत्ररक्षण होईपर्यंत धावसंख्या 1ने पुढे सरसावते. 1 धाव घेण्यात त्यांना यश प्राप्त झालंय. आता बघूया ज्यांचं आपण आतापर्यंत नाव घेतलं होतं ते म्हणजेच शुभम
5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकण्याचा जो बहाडोली प्रीमियर लीग मध्ये विक्रम नोंदवलेला आहे तो या रमाईनगरच्या मैदानावरती त्याची पुनरावृत्ती होईल का याकडे सर्वांचं लक्ष. परंतु नावाप्रमाणे जो गोलंदाज आहे तो तेजस, त्यांनी पहिलाच चेंडू मात्र उत्कृष्ट टाकला होता आणि सांगितल्याप्रमाणे मात्र त्यांचा दोघेही या ठिकाणी गोलंदाज आणि फलंदाज खेळत आहेत. एक धाव या ठिकाणी क्षेत्ररक्षण होईपर्यंत धावसंख्या 1ने वाढ होत आहे, धावसंख्या सरसावते, ती म्हणजेच 47 धावसंख्या झालेली आहे या ठिकाणी ऑन अ बोर्ड. बघूया आता शेवटचे मात्र शेवटच्या 4 चेंडूचा समाचार कशा पद्धतीने घेतात आणि भाडुली संघ समोरच्या संघाला म्हणजे सरावली संघाला किती धावांचं आव्हान देत आहेत या 4 चेंडूमध्ये आपल्याला मात्र पाहायला मिळणार आहे. आणि तेवढंच चैतन्य, त्यानंतरचा गोलंदाज हा तेजस आणि चपलगिरीने या ठिकाणी यस नो तू चल मैं आया अशा पद्धतीने मात्र आपली विकेट गमावताना या ठिकाणी शुभम, ज्यांची आपण या ठिकाणी नाव घेत होतो, ज्यांनी 5 चेंडूमध्ये 5 षटकार बहाडोली प्रीमियर लीग मध्ये केले होते, मात्र आपल्या या आजच्या सामन्यामध्ये संघाला भरीव कामगिरी करता आली नाही. आणि तेवढा चपल तेजस तसेच संपूर्ण सरावली संघाने उत्कृष्ट या ठिकाणी कामगिरी करून जो बलाढ्य त्यांच्या समोर जो टार्गेट होता तो म्हणजे फलंदाजाला आपण पुन्हा पविलेमध्ये परत पाठवलेला आहे. त्यांची जागा घेण्यासाठी येत आहे तो म्हणजेच योगेश. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. बघूया या 3 चेंडूमध्ये किती धावा होत आहेत आणि समोरचा जो सरावली संघ आहे त्याच्यासाठी किती धावांचं रणनीती तसेच धावसंख्या उभारत आहेत. बघूया आपण उर्वरित 3 चेंडूमध्ये. तोपर्यंत या 3 चेंडू झाल्यानंतर आपल्यासाठी डॉल्बी सॉन्ग एक येणार आहे. 47 कार्पेटला रोल करत असताना हा चेंडू जातोय, तोपर्यंत क्षेत्ररक्षण होईपर्यंत धावसंख्या 1ने वाढ, धावसंख्या 1ने पुढे सरसावते. 48 धावा. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. बघूया आता या 2 चेंडूमध्ये काय धावा होत आहेत, काय टार्गेट ठेवत आहेत समोरच्या संघाला. बहाडोली संघ, योगेश पाटील सुपला शॉट मारण्यात या ठिकाणी पटाईत आहे, मात्र तेवढाच उत्कृष्ट गोलंदाज म्हणता येईल तेजस यांचं मात्र नावाप्रमाणेच गोलंदाजी सुद्धा या ठिकाणीच आहे. आणि हा सुपला शॉट हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षण होईपर्यंत हा झेल बाद, गडी बाद झालेला आहे. धावसंख्या बोर्डवर लागते ती म्हणजेच 48 धावा आणि शेवटच्या 1 चेंडू बाकी. मात्र आता हा पहिल्या साखळीतले सामने समाप्त होतील, याच्यानंतर दुसऱ्या साखळीतले सामने चालू होणार आहेत. पहिला जो सामना होणार आहे दुसऱ्या साखळीतला तो म्हणजे जय जोगण्या देव आगवण वर्सेस माऊली स्पोर्ट मुरबे. कृपया टॉससाठी यायचं आहे. आणि या ठिकाणी मला तर वाटतं 4 षटकचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या 1ने बोर्डवर सरसावते, ती म्हणजेच 49 धावा. आणि मात्र 4 षटका अखेर बहाडोली संघाने 49 धावा उभारलेल्या आहेत आणि सरावली संघाला विजयासाठी 4 षटक अखेर 50 धावांचं आव्हान दिलेलं आहे. बघूया एक आपण उत्कृष्ट सॉन्ग ऐकूया डीजे माऊली यांच्यातर्फे.
हाताळतायत ते बघूया. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवरती सरावली या संघांकडून येत आहेत ते दीपेश आणि दिव्यांशू. सलामीचे फलंदाज आणि भाडोली संघांतर्फे गोलंदाजी मार्कवर आहेत ते म्हणजेच कारगेश पाटील. साडेबाराचा रन रेट प्रमाणे प्रति ओव्हर हा ठिकाणी सामना खेळला जाईल. पाहायला मिळत आहे आपल्याला भाडोली वर्सेस सरावली यांच्यातील हा सामना. पहिल्या साखळीतील हा शेवटचा सामना आहे. त्यानंतर दुसऱ्या साखळीचे सामने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. दुसऱ्या फेरीतील सामने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. बघूया. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवरती आहेत आणि गोलंदाज मार्कवर आहेत ते म्हणजेच कारगेश. सलामीचे फलंदाज ते म्हणजे दीपेश आणि दिव्यांशू. पहिला षटक हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे आणि आमचे परम मित्र ज्यांच्या सुमधुर वाणीने अनेक आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये टुर्नामेंट ज्यांच्या सुमधुर वाणीने सूत्रसंचालन केलेलं आहे ते म्हणजे चौधरी सर. सामन्याकडे येतोय. पहिला षटक हा आणि पहिलाच चेंडूवरती गडी बाद होताना दिसत आहे. चांगला समाचार घेतलेला आहे. पॉवर प्ले मध्येच पहिलाच गडी बाद. आणि धन्यवाद. पन्नास धावांचं आव्हान घेऊन सरावली संघ सलामीचा फलंदाज उतरला होता तो म्हणजेच दीपेश. आणि दीपेशने पहिल्या चेंडूचा समाचार घेताना मात्र कुठेतरी सीमारेषेच्या वर असलेला सागर पाटील यांनी सागर कुडू यांनी उत्कृष्टरित्या असं झेल टिपत पुन्हा सलामीचा फलंदाजाला पवेलेमध्ये शून्यावरती परत पाठवलेला आहे. कुठेतरी ब्रेक लागलेला आहे. पहिलाच चेंडूवरती षटकार मारण्याचा प्रयत्न होता मात्र तो या ठिकाणी हुकला आणि आपला स्वतःचा गडी बाद करून पुन्हा एकदा परत आता त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते म्हणजे फलंदाजाने पहिला चेंडू घेतलाय तो डायरेक्ट जातो समेत पाटील यांच्या वाडीमध्ये षटकार. पॉवर प्लेचा पहिला षटक आणि षटक हाताळताना कारगेश यांच्या पहिल्या चेंडूवरती गडी बाद आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र कुठेतरी षटकार लागताना दिसत आहे. हवेची तेवढीच गती आणि त्याच पद्धतीने मारलेला फटका दोघांचं कॉम्बिनेशन हे समान असल्या कारणाने चेंडू डायरेक्ट जातोय सीमारेषा पार षटकार. तिसरा चेंडू बघूया काय करतायत आणि हा पुन्हा चांगलाच फटका म्हणता येईल. त्या ठिकाणी कार्पेट रोल करत असताना परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या होत आहे ती सरावली संघाची 7 धावा. आता बघूया फलंदाज कशा पद्धतीने या ठिकाणी 50 धावांचं आव्हान पूर्ण करत आहेत दिव्यांशू. आणि दिव्यांशू बघूया काय करतोय आपल्या खेळपट्टीवर असताना आणि हा चांगलाच फटका म्हणता येईल. हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी उत्कृष्ट असं झेल टिपलेलं आहे. दिव्यांशूला मात्र परत जाताना पाहायला मिळतं गडी बाद. अक्षय यांनी झेल टिपलेली आहे. धन्यवाद. फेरीतील सामने माऊली स्पोर्ट मुरबे वर्सेस जय जोगनादेव आगवण यांच्यामध्ये नाणेफेक होते आणि आमच्या विचार मंचावरती बसलेले सचिन जाधव आपणास नम्र विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायचे. आणि आतापर्यंत आपण सामन्याचा जर विचार केला तर पहिला चेंडू कारगेश यांनी टाकला होता पहिलाच गडी बाद. दुसरा चेंडूचा विचार केला तर षटकार. तिसरा चेंडू 1 धावा आणि पुन्हा चौथ्या चेंडूवरती या ठिकाणी मात्र कुठेतरी धक्का देताना दिसतंय आणि गडी बाद करताना दिसत आहेत. हास्य पुढील फलंदाज आहे तो हास्य. आतापर्यंत जर 4 चेंडूचा विचार केला तर 2 गडी बाद आणि 7 धावा देऊन कारगेश यांची गोलंदाजी आहे. 5वा चेंडू हास्य यांना. हास्य मात्र खेळपट्टीवरती आलेले आहेत.
सचिन जाधव आपणास नम्र विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यायचं. जय जोगण्यादेव आगवण वर्सेस माऊली स्पोर्ट मुरबे, कृपया दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे येऊया. पाचवा चेंडू मध्ये आणि ठिकाणी लेगच्या दिशेने फटका मारण्याचा आणि हा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. या ठिकाणी आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करत आहेत. चौकार मात्र या ठिकाणी थांबवलेला आहे. तोपर्यंत धावसंख्या या ठिकाणी 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. उत्कृष्ट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण म्हणता येईल बारडोली संघाच्या वतीने. अक्षय यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. जय जोगण्यादेव आगवण वर्सेस माऊली स्पोर्ट मुरबे, कृपया यांच्यामध्ये आयोजक अनिकेत दिवे हे नाणेफेक करत आहेत. बघूया या ठिकाणी हास्य काय करतोय आणि चांगलाच यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि मात्र त्या ठिकाणी चोरटे धाव घेण्यात यश. एक षटक अखेर पॉवर प्लेचा पहिला षटक मात्र या ठिकाणी समाप्त झालेला आहे. षटक अखेर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे सरावली संघाची 10 धावा, 2 गडी बाद. डीजे जी पंचांना विनंती आहे की टीम मीटिंग कोणी कोणाला करून देऊ नये. आपल्याला उर्वरित सामने खेळवायचे आहेत, त्याच्यामुळे थोडं स्पीडअप ठेवायचं आहे. कृपया दोन्ही संघांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे. आणि या ठिकाणी जय जोगनाथदेव आगवण या संघाने मात्र नाणेफेक जिंकलेली आहे. कृपया आपला कौल या ठिकाणी सांगायचा आहे. दुसरा षटक घेऊन येत आहेत ते म्हणजेच बारडोली या संघांच्या वतीने सागर कुडू, ज्यांनी पहिलाच चेंडूवरती पहिलाच झेल टिपला होता तो म्हणजेच सागर कुडू. बघूया आतापर्यंत जर 50 धावांचं लक्ष समोर ठेवून बारडोली संघाने सरावली संघांना आमंत्रित केलेलं होतं आणि त्याचा मात्र पाठलाग करताना पहिला षटक अखेर धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 10 आणि या ठिकाणी जातोय सरळ फटका सीमारेषा पार षटकार. आणि या ठिकाणी हास्य यांचा फटका मात्र सीमारेषा पार, गगनाला झेपून मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार. दंतमंजन षटकार या ठिकाणी पाहायला भेटला आणि चांगला समाचार घेतलेला आहे तो म्हणजेच गोलंदाज सागर याचा पहिल्याच चेंडूवरती मात्र टोलवलेला फटका हा डायरेक्ट सरळ सीमारेषा पार. दुसरा चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न परंतु पंचांचे दोन्ही हात बाजूला आणि धावसंख्या अवांत 1 ने भर. धावसंख्या होत आहे ती 17. 50 धावांचं आव्हान घेऊन मात्र या ठिकाणी सरावली संघ फलंदाजीसाठी आला होता परंतु गोलंदाजी मात्र या ठिकाणी करत असताना कुठेतरी आपण धावसंख्या आपल्या खिशामध्ये जर पैसे कमी असतील तर आपण खर्चही तेवढेच कमी करायला पाहिजेत आणि हा चांगलाच गोलंदाजीच्या याच्यातून परंतु या ठिकाणी मात्र 22च्या स्वरूपात जातोय चौकार. गोलंदाजाने आपला चेंडू हा उत्कृष्ट टाकला होता मात्र यष्टी रक्षकांकडून तो काही हाताला गेला नाही आणि या ठिकाणी एक छोटीशी चूक सरळ धावा भेटला तुम्हाला 4. धावसंख्या 4 ने सरसावते. धावसंख्या फलकावरती लागत आहे ती म्हणजेच 21 धावा आणि आपले स्कोरर आपल्याला हा पूर्ण सामना पाकधारे नेटवर्क यांच्या वतीने पाहायला मिळत आहे. जे कोणी घरी असतील त्यांना सर्वांना विनंती आहे की पाकधारे नेटवर्कला सबस्क्राईब करा. आपल्याला सामने पाहायला भेटेल आणि चांगलाच फटका म्हणता येईल हास्य यांच्या वतीने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होईपर्यंत परंतु 1 धाव पूर्ण केलेली आहे. त्या ठिकाणी असं आहे की थोडं त्या मातीवरती चेंडू पडल्यानंतर त्या चेंडूची गती मात्र मंदावते आणि तो काही सीमारेषा पार जात नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या होत आहे ती 22 धावा. यानंतरचा सामना आपल्याला ज्यांच्या सुमधुर आवाजाने ऐकायला भेटणार ते म्हणजेच माझे परम मित्र चौधरी सर, ज्यांनी मोठमोठ्या सामन्यांमध्ये आपला सुमधुर आवाज देऊन सूत्रसंचालन आणि समालोचन दोन्ही उत्कृष्ट पद्धतीने करणार आहेत ते म्हणजेच चौधरी सर पुढील सामन्याला आपल्याला जोडतील. आणि या ठिकाणी चांगलाच फटका म्हणता येईल. हवेमध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार.
दुसरा षटक हाताळताना सागर यांनी मात्र 5 चेंडूमध्ये 17 धावा दिलेल्या आहेत. आणि या ठिकाणी मात्र फलंदाज चांगलाच फटका मारतोय हवेमध्ये. चेंडू बघूया, चेंडू जातोय सीमा रेषा पार. डाबर लाल दंतमंजन षटकार. विचार केला तर पराग या फलंदाजाने आतापर्यंत 19 धावावरती नोट आउट आहे आणि धावसंख्या होत आहे ती मात्र 34 धावा झालेल्या आहेत. दोन षटक अखेर धावसंख्या झाली ती 34 धावा. आजच्या विजय संघांना, सर्व विजय संघ झालेले त्यांचा सर्व कर्णधारांना नम्र विनंती आहे, एक सूचना येत आहे आयोजकांकडून. पुढील सामने हे 3 षटकांचे असतील, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पॉवर प्ले नसणार आहे आणि मात्र पुढील सामने आपल्याला 3 षटकांचे या ठिकाणी खेळवले जातील. कृपया आपण थोडा स्पीडअप ठेवायचा आहे. बघूया भाडुळे संघांच्या वतीने तिसरा षटक हाताळताना अक्षय आणि आतापर्यंत 2 षटकांचा विचार केल्यानंतर धावसंख्या बोर्डवर लागत आहे ती म्हणजे 34 धावा. म्हणजेच कुठेतरी आपल्याला विजयासाठी धावा पाहिजे ते 16. 12 चेंडू 16 धावा. आणि जे फटकेबाजी करणारे जे फलंदाज आहेत ते म्हणजे अजून सुद्धा खेळपट्टीवरती हास्य आणि पराग. बघूया या ठिकाणी अक्षय यांचा पहिला चेंडू हास्य आणि फटका चांगलाच टोलाला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होईपर्यंत धावसंख्या एक धावसंख्या पूर्ण केल्या. 2 धावेसाठी गेले होते परंतु त्या ठिकाणी काही जमलं नाही. कुठेतरी भरीव कामगिरी करत असताना दोन्ही संघ आपापल्या, परंतु ही विजयाची नौका सरावली संघांकडे जाते की भाडुळे संघाकडे जाते ते उर्वरित 11 चेंडूमध्ये आपल्याला समजेलच. आणि अक्षय हा जो गोलंदाज आहे जो आता तिसरा षटक हाताळण्यासाठी भाडुळे संघांच्या वतीने येत आहे, त्याचा या ठिकाणी कुठेतरी विक्रम आहे. आगरवाडी या ठिकाणी त्यांनी 6 चेंडू आणि या ठिकाणी फटका म्हणता येईल आणि हा क्षेत्ररक्षण होईपर्यंत 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव पूर्ण होईल का बघूया या ठिकाणी आणि 2 धावा मात्र फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. सफल असे फलंदाज खेळपट्टीवरती तैनात आणि खरोखरच आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करत असताना आणि मात्र तेवढंच नाव असलेलं म्हणजेच गोलंदाज हा अक्षय, ज्यांनी आगरी प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना मात्र फलंदाजाला चकमा देत तेही पूर्ण करून न देणारा असा त्याचा रेकॉर्ड आहे. मात्र आजच्या सामन्यामध्ये काय नवीन रेकॉर्ड होतोय की समोरचा संघ आपला सामना खिशामध्ये टाकतोय, त्या ठिकाणी आपला सर्वांचं लक्ष असणार आहे. मात्र या ठिकाणी चांगलाच चेंडू म्हणता येईल परंतु परंतु यस 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 पंच मात्र ठिकाणी स्थिरावलेले आहेत. म्हणजेच हा चांगलाच आपल्या पेटाऱ्यातून काढलेला हा उत्कृष्ट चेंडू म्हणता येईल. षटकांची हातिशबाजी करणारा हा जो पराग फलंदाज त्याला काही हा चेंडू नीट समजला नाही आणि या ठिकाणी विथ ऍक्शन मध्ये येताना पंचांनी मात्र या ठिकाणी गडी बाद दिलेला आहे. नक्कीच या ठिकाणी कौल असेल आणि हा कौलचा मात्र कुठेतरी फंबल झाला आणि हा या ठिकाणी मंकी विकेट म्हणता येईल आणि गडीला पुन्हा पवेलियनकडे परत पाठवताना दिसेल. हा गडी बाद झालेला आहे, धक्का बसलेला आहे. दिसे आपण ज्यांच्या सुमधुर असं साऊंड सिस्टम पाहतोय ते म्हणजे डीजे माऊली मुरबे यांच्याकडून
उत्कृष्ट असं या ठिकाणी साऊंड वाजतायत आणि आपल्याला सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी गाणं वाजवत आहेत, डॉल्बी सॉन्ग वाजवत आहेत. आणि हा सामने संपूर्ण दिवंगत वैभव मोरेश्वर जाधव स्मृती चषक वर्ष तिसरे आपल्याला लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमाने पाहायला मिळत आहे, म्हणजेच पाकधरी नेटवर्क. तरी कृपया सर्वांनी सहकार्य करायचे. आणि या ठिकाणी गोलंदाजाचा समाचार या ठिकाणी घेतलेला आहे. सरळ चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. सामन्याचा विचार केला तर भाडोळी संघाने सरावली संघांसाठी फक्त 4 षटक अखेर 50 धावांचं लक्ष या समोर ठेवत असताना मात्र तेवढाच ताकदीने हा फटका मारला होता पराग यांच्या फळीतून आणि हा षटकार गेला होता. मात्र धावफलकांचा विचार केला तर आतापर्यंत स्कोरबोर्ड झालेले आहेत 43 धावा. मात्र 7 रनांची आवश्यकता असताना चांगलाच फटका म्हणता येईल आणि चेंडू जातोय चेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षण करेपर्यंत हा चेंडू जातो सीमारेषा रेषाच्या पार, चौकार. थँक्यू. हा सामना आपल्या खिशामध्ये टाकताना दिसत आहे तो म्हणजेच फलंदाज पराग आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी फलंदाज आणि भरीव कामगिरी करत असताना मात्र आता कुठेतरी आणि पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी तो काही फटका याने समजला नाही आणि 3 षटक अखेर धावसंख्या होत आहे ती 47. म्हणजेच फक्त आता 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे सरावली संघांसाठी. क्रिकेट मध्ये काही होऊ शकतं. बघूया पुढील 6 सामन्यांचा 6 चेंडूचा खेळ आपण. तोपर्यंत एक आपण सुंदर असं गीत ऐकूया डीजे माऊली यांच्यात. सहा चेंडू आणि 3 धावांचं आवश्यकता असताना बघूया आता गोलंदाजी मार्कवर आहे तो गोलंदाज सुपला शॉट योगेश पाटील. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता विजयाच्या दिशेने जाताना बघूया काय होतंय. भाडोळी संघ की सरावली. आणि सरावली या संघाच्या फलंदाजांनी हवेमध्ये चेंडू या ठिकाणी बघूया झेल टिपतोय का आणि झेल मात्र सुटलेली आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. या ठिकाणी मात्र विजय प्राप्त करत असताना सरावली संघ आणि तेवढेच कौतुक करावं असं वाटतं ते म्हणजे भाडोळी संघाला. धन्यवाद दिजे.